नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण ठेचा कोळंबीची रेसिपी पाहणार आहोत। सोबतच मस्त चुरचुरीत अशी सुरमई फ्रायची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत। कोळंबीचे बरेच प्रकार तुम्ही आपल्या कृतिकाच रेसिपीवर पाहिले असतील। त्यात अजून एक प्रकार ऍड होणार आहे, ते म्हणजे कोळंबी ठेचा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। जिभेवर रेंगाळणारे चवीची अशी ठेचा कोळंबी अगदी झटपट म्हणजे 10 मिनिटातच तयार होते, तरी सुद्धा फार चविष्ट आणि चटपटीत बनते। सर्वप्रथम आपण कोळंबी साफ करून घेणार आहोत। इथे मी मध्यम आकाराची कोळंबी घेतलेली आहे, अगदी मोठी नाहीये किंवा अगदी लहान पण नाहीये। कोळंबी ठेच्यासाठी ही साईज एकदम परफेक्ट आहे, म्हणून मी ही कोळंबी घेतलेली आहे। अशा प्रकारे कोळंबीचे सोडे काढून घ्यायचे आहेत व काळा धागा सुद्धा काढून टाकायचा आहे, ज्यामुळे पोटात आपल्याला दुखत नाही। अशा प्रकारे सर्व कोळंबीचे आपल्याला सोडे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर कोळंबी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। आता आपण कोळंबीला हळद आणि मीठ लावून मस्तपैकी असं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर ही कोळंबी 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी बाजूला आपल्याला ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत आपल्याला कोळंबीला लागणारा ठेचा बनवून घ्यायचा आहे। इथे मी 5 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे सगळं आपल्याला एकत्र एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा आहे। सोबतच मी थोडंसं खडे मीठ घालतेय, ज्याने चव फार छान येते। तर हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। जितकं बारीक आपल्याला ठेचता येतं ना, तितकं आपल्याला बारीक छानपैकी असं ठेचून घ्यायचं आहे। खलबत्त्यात ठेचलेल्याची चव फार छान येते। आता इथे आपल्याला ना भाकरी बरोबर खायला ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे 2 छोटे मीडियम साईजचे कांदे घालणार आहेत बारीक चिरून। अशा प्रकारे मी एकदम बारीक चिरलेला आहे कांदा, आणि तो जास्त करून असं दाताला कचकचत नाही। आता आपण गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवलेला आहे ठेचा बनवायला। इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे मोठे। तेल तापल्यावर मी कांदा ऍड केलेला आहे। आता कांदा आपल्याला मऊसर असा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। लाल नाही करायचा, पण गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा। कांद्यात मी कांद्यापुरतंच थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे, कारण आपण कोळंबीला सुद्धा मीठ लावलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा मीठ घातलेलं आहे। कांदा थोडा मऊ झाल्यानंतर लगेचच आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी त्यात घालायची आहे। परतून घ्यायची मस्तपैकी। ज्यांना फक्त स्टार्टरसाठीच ठेचा कोळंबी हवी असेल तर त्यांनी कांदा अवॉइड केला तरी चालेल। आता आपण झाकण देऊन 5 ते 7 मिनिटं कोळंबी वाफेवरती आपले शिजवून घ्यायची आहे। बघा, तुम्ही पाहू शकता की कोळंबीला स्वतःच पाणी सुटलेलं आहे, म्हणजेच ती 70 ते 80% कोळंबी आपली शिजलेली आहे। कोळंबी शिजल्यानंतर आपल्याला वरून हा ठेचा ऍड करायचा आहे आणि मस्तपैकी फ्राय करायचा आहे कोळंबी सोबत, म्हणजे त्याचा कच्चपणा निघून जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, झटपट बनते, पण इतकी चविष्ट बनते ना
की खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. आता मस्त चटपटीत होण्यासाठी मी इथे कोकम आगळ वापरलेला आहे. 2 ते 3 चमचे कोकम आगळ टाकायचं, म्हणजे थोडंसं असं चटपटीत बनते ठेचा. तुम्ही पाहू शकता बघा, आपलं आलं लसूण मिरची कोथिंबीर जे ठेचलेलं आहे ते पूर्ण शिजलेलं आहे, त्याचं कच्चपणा निघून गेलेला आहे. अशाच प्रकारे आपली कोळंबी ठेचा तयार झालेली आहे. आता आपली ठेचा कोळंबी तर तयार झालेली आहे. लगेचच आपण आता सुरमई फ्रायची रेसिपी पाहून घेऊया. इथे मी अर्धा किलो सुरमई घेतलेली आहेत. त्यात 3 पीस आलेले आहेत. मस्त मोठ्या आकाराचे पीसेस आहेत. सर्वप्रथम आपण सुरमई स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. सुरमई मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे. आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घेतलेला आहे 2 चमचे. 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यासोबत आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण सुरमईला कोकमाचा आगळ लावून घेऊया. सोबतच चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे. हळद सुद्धा घालायची. आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून घ्यायची. सुरमईच्या दोन्ही साईडने आपल्याला मस्तपैकी लावून घ्यायचं आहे. सर्व पीसला छान मुरलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. सुरमईचा पीस उलटा करून सुद्धा मस्त दोन्ही साईडने चोळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळे मसाले मीठ सगळं लागलं पाहिजे दोन्ही साईडला. अशा प्रकारे मस्त चोळून घ्यायचं आहे. मसाले छान आतमध्ये मुरले ना मच्छीच्या की टेस्ट सुद्धा खूप छान येते. आता आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला लावून घेऊया, ज्याच्यामध्ये मच्छी फ्राय एकदम चविष्ट अशी बनते. मस्त चोळून घ्यायचंय सर्व तुकड्यांना. दोन्ही साईडने आपल्याला लावायचं आहे मसाला सुद्धा. सुरमई सुद्धा मस्त फ्रेश मिळालेली, त्यामुळे अगदी चविष्ट अशी सुरमई फ्राय तयार होते. अशाच प्रकारे आपला सुरमईला सगळ्या प्रकारचा मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण ते बाजूला ठेवून देऊया आणि फ्राय करण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे बारीक, आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यातच मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद आणि थोडंसं लाल तिखट आपला आगरी स्पेशल मसाला घरगुती घातलेला आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला तवा तापत ठेवायचा आहे मच्छी फ्राय करायला. तवा छान तापल्यावर 2 ते 3 चमचे छान तेल पसरून टाकलेलं आहे, म्हणजे तव्याला सगळीकडून लागलं जाईल. त्यानंतर आपल्याला सुरमईचा पीस रव्यामध्ये आणि पिठामध्ये मस्त घोळवून सगळीकडे कोटिंग लागलं पाहिजे अशा प्रकारे त्याला रवा लावायचा आहे. मस्त क्रिस्पी बनतं रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केल्यामुळे. अशा प्रकारे मस्त लावून घ्यायचं आणि झटकायचं, म्हणजे जास्तीचा रवा जो आहे तो पडून जातो. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात ठेचलेलं लसूण घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस लो किंवा मीडियम आचेवरच ठेवायचा आणि मग आपली मच्छी तव्यामध्ये ॲड करायची आहे.
फास्ट गॅसवर मच्छी नाही तळायची, नाहीतर मग ती बाहेरचं आवरण कसं करपून जातं आणि आतमधून कच्ची राहू शकते. त्याच प्रकारे आपल्याला दुसरी सुद्धा तुकडी तसंच पीठ आणि रवा जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे. सेम प्रकारे आपल्याला ते दोन्ही साईडने कोट करायचं आहे आणि फ्राय करायची आहे तव्यात. आता माझ्या तव्यात फक्त 2च पीस राहत आहेत, त्यामुळे तिसरा पीस मी नंतर फ्राय करणार. आता वरून मी 5-6 अशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, ज्याच्यामुळे सुगंध फार छान येतो मच्छीला. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते मच्छी. आता एका साईडने आपली सुरमई फ्राय झालेली आहे, तर मी पलटून घेतली आहे. त्याच प्रकारे आपला दुसरा पीस सुद्धा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. बघा, मस्त अशी खरपूस असं एका साईडने फ्राय झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने सुरमई फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी दोन्ही साईडने आपल्याला सुरमई फ्राय झालेली आहे. ही सुरमई फ्राय मी मध्यम ते मंद आचेवरच फ्राय केलेली आहे, एकदम फास्ट गॅसवर फ्राय केलेली नाही आहे, त्याच्यामुळे मस्त क्रिस्पी अशी तयार होते. मंडळी, तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि दोन्ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.